आपण पाहतोय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालंय। वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज पहाटे 5:07 त्यांचं निधन झालंय। राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात इतिहास पोहोचवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। आज सकाळी 8:30 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पुण्यातील पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर सकाळी 10:30 वाजायच्या दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी देखील माहिती समोर येते आहे। दरम्यान आता विविध राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील मान्यवरांकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली देखील अर्पण केली जाते आहे। नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून आपली आदरांजली अर्पण केली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे पुण्याकडे रवाना झालेत। बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। खरं तर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं जाणता राजा हे नाटक खूप गाजलं आणि त्याचे देश विदेशात अनेक प्रयोग देखील झाले। महाराष्ट्रातील गडकिल्ले शिवकालीन ऐतिहासिक दस्तावेज मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास ज्यांनी केला ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या 100व्या वर्षी दुःखद निधन झालंय। खरं तर गेल्या 3 दिवसांपासूनच बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती आणि काल रात्री काही अफवा देखील त्या संदर्भातल्या त्यांच्या प्रकृती संदर्भातल्या पसरल्या होत्या। मात्र आज सकाळी रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली आहे। पहाटे 5:07 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील ट्विट करून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे। त्यांनी म्हटलंय, ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणं अवघ्या बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली। पद्मविभूषण बाबासाहेबांचं संपूर्ण आपल्या ओघवत्या वाणीतून शिवराय जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांचं अशा शब्दात आता नारायण राणे यांच्याकडून देखील बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आज सकाळीच 5:07 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। नितीन गडकरी, नारायण राणे यांनी देखील ट्विट करून आता श्रद्धांजली अर्पण केली। खरं तर बाबासाहेबांनी मुख्यत्वे ऐतिहासिक या विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसंच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचं दिग्दर्शन देखील केलं। त्यांचं जाणता राजा हे नाटक प्रचंड गाजलं। घराघरापर्यंत शिवरायांचा शिवकालीन इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला। खरं तर जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षात 1250हून अधिक प्रयोग झाले। इतक्या मोठ्या संख्येनं प्रयोग झालेलं जाणता राजा हे एक महानाट्य असल्याची देखील भावना अनेक नाटककारांमधून व्यक्त केली जाते। खरं तर जाणता राजा या नाटकाचा पहिला प्रयोग हा 14 एप्रिल 1984 रोजी झाला होता। या प्रयोगाच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे। त्यांच्या दानशूरतेचे देखील अनेक उदाहरणं, अनेक किस्से आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतात। खरं तर जाणता राजा हे नाटक प्रचंड गाजलं आणि त्यानंतर त्याचं हिंदी आणि इंग्रजीसह 5 अन्य भाषांमध्ये देखील भाषांतर केलं गेलं। त्यांच्या जाणता राजा या नाटकामध्ये जवळपास 150 कलावंत काम करत असतात आणि शिवाय हत्ती घोडे देखील असतात। त्यामुळे प्रयोग करण्यासाठी मोठं मैदान लागतं आणि तिथं फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी देखील 5 दिवस लागतात। अशा या महानाट्याचे अनेक प्रयोग झाले। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत। तुषार, आपण बघतोय खरं तर आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून विविध प्रतिक्रिया यायला लागल्यात। त्यांच्या आठवणींना अनेक लोक आता उजाळा देत आहेत। दरम्यान मनसेचे प्रमुख राज ठाकरे देखील पुण्याकडे रवाना झालेत। 10:30 वाजता बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं समजतंय, काय सांगाल? नक्कीच श्रीकांत, आपण जर पाहिलं तर पहाटे 5:07 खरं तर बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झालं आणि एकंदरीत संपूर्ण शिवप्रेमींमध्ये असेल, इतिहासप्रेमींमध्ये असेल शोककळा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। बाबासाहेब पुरंदरे आणि
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे नातं होतं ते सर्वांनाच परिचित आहे. नेहमी खरं तर राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरेंना पुण्यामध्ये भेटायला यायचे आणि त्यामुळं एकंदरीत आता बाबासाहेबांचे जे निधन झाले आणि त्या निधनाच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी राज ठाकरे खरं तर पुण्यामध्ये येत आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण अंत्यसंस्काराकडे अनेक राजकीय व्यक्ती असतील, त्यानंतर सामाजिक व्यक्ती असतील, इतिहासप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील, ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यताही आहे. थोड्याच वेळामध्ये निश्चितच तुषार, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा. तुर्तास आपल्याबरोबर माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे सर जोडले गेलेत. सर, आपण बघतोय खरं तर सगळ्यांसाठीच अत्यंत दुःखद अशा पद्धतीची बातमी आज पहाटेच पोहोचलेली आहे. बाबासाहेबांचं दुःखद निधन झालंय. आपल्या काय भावना आहेत? मला वाटतं आजची सकाळी अतिशय एका मोठ्या धक्क्याने, दुःखद घटनेने सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रातल्या घराघरात महाराजांचं कार्य, महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रत्यक्ष उभं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. आम्ही शाळेतल्या इतिहासात शिवाजी महाराजांविषयी जे शिकलो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने बाबासाहेबांच्या व्याख्यानमालांमधनं शिवाजी महाराजांची महती, शिवाजी महाराजांचं कार्य हे आमच्या डोळ्यासमोर उभं केलं. आणि हे केवळ माझ्या पिढीचं नाही तर पिढ्यानपिढ्या असं काम बाबासाहेबांनी केलंय की सगळे आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग डोळ्यात देखत उभं करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं. आणि मला सांस्कृतिक मंत्री असताना भाग्य मिळालं की बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला. हे खरं त्याला नाहीच म्हणत होते, पण आमच्या आग्रहात त्यांनी तो स्वीकारला आणि खऱ्या अर्थाने एक सन्मान त्यांचा आपण करू शकलो याचं समाधान आहे. पण बाबासाहेब खरंच 100व्या वर्षी सुद्धा ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयीचे संशोधक, इतिहासक नजरेने प्रत्येक गोष्ट पाहत होते, ही खरंच महाराष्ट्राची आज मोठी हानी झाली आहे. म्हणून मी बाबासाहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. सर, हाच मुद्दा आहे की इतिहास संशोधनातलं त्यांचं कार्य असेल किंवा शिवाजी महाराजांवरती दिलेली देशभरातील व्याख्यानं असतील किंवा जनता राजासारखं महत्त्वाचं नाटक असेल, एक महाराष्ट्राची आणि सांस्कृतिक विश्वाची इतिहास संशोधनाची मोठी हानी झाली असं म्हणता येईल. नक्कीच. म्हणजे जाणता राजा हे नाट्य त्यांनी जे उभं केलं त्यावेळी प्रत्यक्ष आपण महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित आहोत असा फील सगळ्यांना यायचा. त्या शिवकाळात ते घेऊन जायचे सगळ्या श्रोत्याला आणि तो अभिमानाचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतोय आणि आपण त्याला उपस्थित आहोत, हा जो भाव त्यावेळी उभा राहायचा. मला असं वाटतं की असे अनेक प्रसंग बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनात उभे केले. सर, तुमच्या काही बाबासाहेबांसोबतच्या काही व्यक्तिगत आठवणी? व्यक्तिगत आठवणी तर खूप आहेत. मला वाटतं की अगदी ते राष्ट्रसंघाच्या शिबिरांमध्ये यायचे किंवा व्यक्तिगत बाबासाहेबांना सहज पुण्याला गेलो आणि बाबासाहेबांना भेटलो नाही तर कधीच झालं नाही. किंवा लतादींकडे बाबासाहेबांना काही वेळा भेटणं झालं होतं. आणि त्यावेळी बाबासाहेब हे कोणी आपण मोठे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आहोत, आपण कोण थोर इतिहासकार आहोत असं न करता सहजपणे आपल्या बरोबर आपल्या शी मिसळून जायचे आणि मला वाटतं हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं. निश्चितच. सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाहीशी बातचीत केली त्यासाठी. आपण पाहतोय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं दुःखद निधन झालंय. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी देखील ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी लिहिलंय, इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीयेत याचं दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहोचवण्यासाठी त्यांनी आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तिशः सहभागी आहोत असं ट्विट आता उदयनराजेंनी केलंय. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ देखील आपल्याबरोबर जोडले गेलेत. सर, आपण बघतोय खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद अशा पद्धतीची बातमी आहे. काय आपल्या भावना आहेत?
सगळ्यांसाठीच आपल्याला खूपच दुःखदायी वेदनादायी अशी बातमी आहे. हो. गेले 8 दशक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे प्रत्येक घराघरात मनामनात पोहोचवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. हो. आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे केवळ वाचणं अभ्यासणं नाही, तर ते स्वतः त्याच्यामध्ये जगत होते. ते पूर्ण 100 वर्षाचं त्यांचं आयुष्य. आणि आपण पाहिलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आज त्यांच्या रूपानं एक मोठी विभूती, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण अशा अनेक मोठ्या मोठ्या पुरस्कारांना सन्मानित बाबासाहेब खरं तर एका इतिहासाचा शेवट झाला असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं समस्त पुणेकरांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सर, बाबासाहेबांच्या निधनानं खरं तर कधी न भरून निघणारी आपली हानी झाली असंच म्हणता येईल, कारण इतिहास संशोधनातील त्यांचं कार्य फारच उल्लेखनीय आहे. नक्की नक्की. म्हणजे ह्याच्याबद्दल कुठं दुमत असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी जे जे काय म्हणून करता येईल. हो. अगदी विदेशामध्ये सुद्धा मराठी माणसांपर्यंत जाणत्या राजाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवणं म्हणजे अविरत कष्ट, श्रम. त्याशिवाय बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरं काही केलंच नाही. म्हणजे शिवभक्तीनं एखादं ध्येयप्रेरित व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे आपण सगळे पाहू शकतो. आणि अशी व्यक्ती गेल्यानं हे खरं तर समाजाची हानी असते. कुटुंबात सोबतच मला असं वाटतं की एक समाजाचं मोठं नुकसान त्याच्यामध्ये होत असतं. आणि ते बाबासाहेब गेल्यानं आपल्याला निश्चित म्हणता येऊ शकतं. निश्चितच ही संपूर्ण समाजाची हानी म्हणता येईल. सर, खूप खूप धन्यवाद लोकशाहीशी बातचीत केली त्यासाठी.